न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत देहू रोड शाखेच्या वतीने 19 मे 2024 ते 28 मे 2024 असे 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गायकवाड सांस्कृतिक भवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर किवळेगाव येथे आयोजित करण्यात आले होते। ते देहू रोड शाखा अध्यक्ष संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाले। शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांच्या हस्ते झाले, तर पूजनीय भंते धम्मानंद यांनी शिबिरार्थींना धम्मदीक्षा देऊन त्रिशरण पंचशील दिले। शिबिरात एकूण 15 शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला होता। 10 दिवसात देहू रोड शहर आणि पंचक्रोशीतील डॉ. आंबेडकर, गांधीनगर, सिद्धार्थनगर, मामुर्डी, शीतळानगर, गहुजे, किवळेगाव, साईनगर, विकासनगर, श्रीनगर, आदर्शनगर येथे दररोज सकाळी श्रामणेर संघ आणि देहू रोड शाखा कार्यकारिणी स्थानिक उपासक उपासिका चारिका करण्यात आली। श्रामणेर संघ आणि मंगल मैत्रीचा सुरस्वरांनी परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झालं। या प्रसंगी देहू रोड शहर आणि पंचक्रोशीतील बांधवांनी आपल्या परिसरात श्रामणेर संघाचे रांगोळी, पताका, ढोल, ताशा वादकांसह स्वागत केले। 2568व्या बुद्ध जयंती दिनी धम्मभूमी देहू रोड ऐतिहासिक बुद्ध विहार येथे सुत्त पठण घेण्यात आले। त्यानंतर गहुंजे गाव येथील सद्दम बुद्ध विहार येथील समता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संघनायक भंते बप्प यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थितांना त्रिशरण पंचशील देण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली, तर सायंकाळी चव्हाणनगर देहूगाव येथील पंचशील बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना भारतीय बौद्ध महासभेच्या श्रामणेर भंतेगण यांच्या हस्ते करण्यात आले। समारोप दिनी शीतळानगर देहू रोड येथे चारिका झाल्यानंतर धम्मसदन बुद्ध विहार येथे शेवटचे प्रवचन झाले, तर समारोप किवळे येथील सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाले। या प्रसंगी शिबिरार्थींचे आईवडिलांसह भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, सरचिटणीस भगवान शिंदे, माजी अध्यक्ष दादासाहेब रणपिसे, संरक्षण उपाध्यक्ष सुखदेव वाहुळे, संरक्षण सचिव राजेंद्र बडेकर, पुणे जिल्हा पूर्व संस्कार उपाध्यक्ष दिलीप सरवदे, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष राधाकांत कांबळे, संस्कार उपाध्यक्ष डी.व्ही. सुरवसे, समता सैनिक दलाचे मेजर सुरेश भालेराव, पुणे जिल्हा पश्चिम महिला सरचिटणीस प्रज्ञा आगळे, मावळ तालुका अध्यक्ष रविकांत रणपिसे, संस्कार उपाध्यक्ष विठ्ठल ओव्हाळसह गायकवाड सांस्कृतिक भवनाचे व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। सदर शिबिर संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे यांच्या अधिपत्याखाली झाले, तर निवासी बौद्धाचार्य आणि देखरेख याची महत्त्वपूर्ण जबाबदारी माजी श्रामणेर बौद्धाचार्य राकेश आव्हाड सह संस्कार सचिव मधुकर उकडे, लक्ष्मण कांबळे आणि सर्व कार्यकारिणी यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी करण्यात आले। 10 दिवसाच्या कालावधीत शिबिरार्थींना अल्पोपहार, भोजनदान, फळदान, दूधदान देणाऱ्या दानशूर अनुयायांनी भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शाखा कार्यकारिणी यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। 10 दिवसाच्या कालावधीत शिबिरार्थींना मातृ संस्थेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य दिलीप सरवदे, प्रकाश ओव्हाळ, भगवान शिंदे, विठ्ठल कांबळे, जयसिंग शिंदे, रेखाताई ढेकळे, दलितानंद थोरात, उत्तम हिंगे, के.एच. सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, रुईकर अतिशय मनोभावे दिली। शिबिर आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेचे देहू रोड शहराध्यक्ष संजय आगळे, सरचिटणीस प्रकाश कांबळे, कोषाध्यक्ष सुभा पवळ, हिशोब तपासनीस के.एच. सूर्यवंशी, प्रसार पर्यटन सचिव प्रकाश कांबळे रुईकर, संघटक मोहन शिंदे, लक्ष्मण कांबळे, पीडी परशुभाऊ दोडमणी, संजय कांबळे, विजय आनंद गायकवाड, राकेश आव्हाड, मधुकर रोकडे, राहुल जोगदंड, अनुकूल गायकवाड, देहू रोड कॉन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सारिका अमोल नाईकनवरे, उद्योजक अमोल नाईकनवरे, बुद्ध विहार ट्रस्टी रोहन गायकवाड, पुणे जिल्हा पश्चिम महिला संरक्षण उपाध्यक्ष आशा गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष पुष्पा सोनवणेसह देहू रोड शाखा महिला उपाध्यक्ष संजीवनी चव्हाण, संगीता बनसोडे, पुष्पा कांबळे, नीलम काकडे, आशा माने, छाया शिंदे, दिशा कांबळेसह देहू रोड शहर शाखा महिला कार्यकारिणी आणि पंचक्रोशीतील महिलांनी सहभाग नोंदवला। 10 दिवसाच्या कालावधीत देहू रोड शाखा प्रचार आणि पर्यटन सचिव प्रकाश कांबळे रुईकर यांनी छायाचित्रण करून संबंध महाराष्ट्रभर प्रसारण केले। या प्रसंगी शिबिरार्थीचे चिवर पूजनीय भंते अनिरुद्ध महाथेरो यांनी काढले आणि त्रिशरण पंचशील देऊन उपस्थितांना धम्मदेशना देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजय आगळे यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी केले आणि सर्व मान्यवर शिबिरार्थी, उपासक उपासिका यांचे आभार कोषाध्यक्ष सुभा पवळ यांनी केले। निमंत्रित मान्यवर शिबिरार्थींचे पालक आणि परिवार सदस्य, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समारोप कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य स्वरूपात स्मरणीय घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे, देहू रोड। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।